नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली सुर्डे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत 2.7 ॲडवाइज कस्टमर, त्यातलं पेज नंबर 48 या पेजवरची आज आपण पॉइंटर्स या ठिकाणी लर्न करणार आहोत। तर या ठिकाणी पॉइंटर्स आहे। पॉइंटर्समध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे एनॅक्ट द ॲडव्हर्टाइजमेंट। या ठिकाणी ॲडव्हर्टाइज दिली आहे आणि ती ॲडव्हर्टाइज आपल्याला या ठिकाणी ॲक्शन करून दाखवायची आहे। मग या ठिकाणी काय करायचं आहे, 7 चिल्ड्रन वेट इन डिफरंट प्लेसेस स्ट्रायकिंग अ सुटेबल पोज ॲज शोन इन द ॲड। या ठिकाणी 7 विद्यार्थी घ्यायचे आणि ते विद्यार्थी 7 चिल्ड्रन वेट इन द डिफरंट प्लेसेस 7 विद्यार्थी घ्यायचे आणि त्यांना 7 जागेवर उभं करायचं। स्ट्रायकिंग अ सुटेबल पोज ॲज शोन इन द ॲड, आणि त्या ठिकाणी त्या मुलांना उभं करून त्यांना ह्या ॲडविषयी सांगायचं आहे। द कॅरेक्टर क्रिस्पी क्रंची कम्स इन द डान्सिंग। या ठिकाणी आपल्याला ॲड करायची आहे, जाहिरात करायची आहे क्रिस्पी क्रंचीची। मग या ठिकाणी क्रिस्पी क्रंचीकडून एक व्यक्ती येतो आणि तो या ठिकाणी क्रिस्पी क्रंची ह्या ॲडबद्दल त्यांना सांगत असतो, ह्या 7 विद्यार्थ्यांना 7 मुलांना। द कॅरेक्टर क्रिस्पी क्रंची कम्स इन डान्सिंग। क्रिस्पी क्रंचीमधून एक कॅरेक्टर येतो आणि तो त्या ठिकाणी डान्स करत करत त्या मुलांकडे येतो। ही गोज नियर एव्हरी चाइल्ड। तो क्रिस्पी क्रंचीकडचा कॅरेक्टर हा त्या प्रत्येक मुलाकडे जातो, सिंगिंग द वर्ड्स, आणि गाणं म्हणत म्हणत शोन इन द ॲड। गाणं म्हणत म्हणत तो क्रिस्पी क्रंचीची ॲड त्या ठिकाणी त्या मुलांना सांगत असतो। ही ऑफर्स अ क्रिस्पी क्रंची पीस टू एव्हरी चाइल्ड। ते जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर त्या मुलांना क्रिस्पी क्रंचीचं एक एक पीस हे प्रत्येक मुलाच्या हातामध्ये देतो। द चाइल्ड इट्स। ते जे मुलं आहेत ते क्रिस्पी क्रंचीचं जे काही एक पीस आहे तो खातात अँड बिगिन टू स्माईल अँड क्लॅप, आणि खाल्ल्या त्यांना लागलीच आनंद होतो आणि ते आनंदाने टाळ्या वाजवतात। ॲट द एंड, शेवटी, द कॅरेक्टर फेसेस द क्लास शोज अ बिग पॅक ऑफ क्रिस्पी क्रंची। त्या ठिकाणी ते जे कॅरेक्टर आहे ते सांगत आहे की या ठिकाणी हे पॅकेट आहे हे क्रिस्पी क्रंचीचं आहे, आणि हे अशा प्रकारे या क्रिस्पी क्रंचीच्या पाकिटामधले जे काही स्नॅक आहे हे किती छान लागतात हे त्या ठिकाणी तो सांगत असतो। अँड प्रेझेंट द लास्ट फ्यू लाईन्स, आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना एक एक पीस देऊन त्या विद्यार्थ्यांना त्या क्रिस्पी क्रंचीची चव हा त्या मुलांना देत असतो। आणि अशा प्रकारे ही क्रिस्पी क्रंची ॲड त्या ठिकाणी 7 मुलांनी एकत्र येऊन ही या ठिकाणी ॲड सादर करायची आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन आफ्टर यू हॅव सीन अ प्रेझेंटेशन ॲट द ॲड। या ठिकाणी जी ॲड तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे किंवा प्रेझेंट केलेली आहे, सादर केलेली आहे, त्या ॲड ऐकून आपण या ठिकाणी हे खाली जे क्वेश्चन दिलेले ह्या क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचे आहे। मग आता या ठिकाणी मी माझ्या नोटबुकमध्ये ते क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत। डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन आफ्टर यू हॅव सीन अ प्रेझेंटेशन ऑफ द ॲड। ॲडवरून आपल्याला हे क्वेश्चनचे आन्सर्स या ठिकाणी डिस्कस करायचे, लिहायचे आहेत। क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हॉट डज द ॲड टेल यू। ही ॲड तुम्हाला काय सांगत आहे? द ॲड टेल्स अस टू इट क्रिस्पी क्रंची इन एनी मूड ॲट एनी टाईम अँड एव्हरी टाईम। त्या ठिकाणी ती ॲड पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की क्रिस्पी क्रंची हे जे स्नॅक आहे हे ज्याही वेळेस आपला मूड खराब असला त्यावेळेस आपण खाऊ शकतो, त्याचप्रमाणे कोणत्याही वेळेस खाऊ शकतो, आणि क्रिस्पी क्रंची खाण्यासाठी कोणतीही वेळ किंवा काळ लागत नाही। तुम्ही एव्हरी टाईम, एनी टाईम केव्हाही खाऊ शकतात। सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी टाइम्स इज द नेम क्रिस्पी क्रंची रिपीटेड इन द ॲड व्हाय। या ठिकाणी ही जी क्रिस्पी क्रंचीची ॲड आहे ही किती वेळेस रिपीट झालेली आहे? 9 टाइम्स। आणि व्हाय, का? इट इज डन सो टू अट्रॅक्ट पीपल टू बाय ओनली क्रिस्पी क्रंची। ही ॲड 9 वेळेस त्या ठिकाणी रिपीट झालेली आहे आणि ती एवढ्यासाठी रिपीट केली की पुन्हा रिपीट केलं म्हणजे जे काही मुलं आहे ते त्या ॲडकडे ॲट्रॅक्ट होतील, आकर्षित होतील, आणि आकर्षित झाले म्हणजे ते क्रिस्पी क्रंचीचं पाकिट विकत घेतील। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वूड हॅपन इफ यू नेव्हर एट क्रिस्पी क्रंची। जर तुम्ही क्रिस्पी क्रंची खाल्लं नाही तर काय होईल?
यू वूड हॅव गुड हेल्थ इफ यू नेव्हर एट क्रिस्पी क्रंची. जर तुम्ही क्रिस्पी क्रंचीचं पाकिट नेहमी खाल्लं नाही तर या ठिकाणी तुमची तब्येत ही व्यवस्थित राहील, तुमचं आरोग्य चांगलं राहील. व्हॉट वूड हॅपन इफ यू एट प्रॉपर मील्स. व्हॉट वूड हॅपन इफ यू एट प्रॉपर मील्स लाईक राईस अँड दाल और दाल रोटी. जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये राईस, भात, दाल रोटी आणि चावल हे जर तुम्ही रोजच्या जेवणात खाल्लं तर त्यावेळेस काय होईल. तर इफ यू एट प्रॉपर मील्स लाईक राईस अँड दाल रोटी और दाल रोटी यू वूड बिकम हेल्दी. जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये हे जेवण केलं तर नक्कीच तुमचं आरोग्य हे चांगलं राहील, हेल्दी राहील. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. व्हॉट वूड हॅपन इफ यू नेव्हर एट फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. आन्सर. जर तुम्ही फळं आणि व्हेजिटेबल खाल्ले नाही तर काय होईल. इफ यू नेव्हर एट फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. जर तुम्ही फळं खाल्ली नाही किंवा भाज्या खाल्ल्या नाही, यू वूड नॉट गेट बॅलन्स अँड नरिशिंग डाएट. तर त्या ठिकाणी तुमच्या शरीराचा जो काही समतोल आहे तो व्यवस्थित राहणार नाही आणि तुमचे आरोग्य हेही निरोगी राहणार नाही. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित जेवण हे केलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द बॉक्स माय टीचर से. या ठिकाणी लेसनमध्ये माय टीचर से हा एक बॉक्स लिहिलेला आहे. ट्रान्सलेट द बॉक्स माय टीचर से इंटू युअर मदर टंग. आणि तो जो बॉक्स आहे तो ट्रान्सलेट करायचा आहे तुमच्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये. आन्सर. या ठिकाणी जो माय टीचर से हा जो बॉक्स आहे हा या ठिकाणी मी ट्रान्सलेट केलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की माय टीचर से हा जो बॉक्स आहे हा आपल्याला या ठिकाणी ट्रान्सलेट करायचा आहे. ट्रान्सलेशन. आपण बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे बटाट्याचे वेपर्स, चिप्स किंवा कुरकुरे पाहत असतो. आपण त्या चिपच्या पॅकेटकडे किंवा पाऊचकडे आकर्षित व्हावे असा त्यांचा कल असतो. त्या पॅकेटमध्ये जे पदार्थ असतात त्यांना भरपूर मीठ व मसाला लावलेला असतो. तसेच ते तळलेले असतात. ते चवीला छान असतात. पण तुम्ही ते नेहमी खात राहिला तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. चांगले नसतात व वाढत्या वयातील मुलांना संतुलित व पोषक आहाराची गरज असते. ज्यामध्ये वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, ताज्या भाजी, फळे, सुकामेवा, दूध इत्यादींचा समावेश असतो. म्हणजे या ठिकाणी हे जे क्रिस्पी क्रंची आहे तर हे नेहमी खाता कामा नये. हे आपण कधीतरी खाल्लं तर ठीक आहे, पण रोज मात्र खाता कामा नये. या ठिकाणी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये धान्य, कडधान्य, ताज्या भाज्या, फळे, सुकामेवा, दूध इत्यादींचा समावेश हा रोजच्या जेवणामध्ये केला पाहिजे. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे या ठिकाणी या जाहिरातीमधून आपल्या लक्षात येतं की आपण काय खाल्लं पाहिजे, आपल्या शरीरासाठी किंवा आपलं शरीर आरोग्य राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.